जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही खरं तर गावगाड्याची निवडणूक म्हणून ओळखली जाते। या निवडणुकीत फारसे रंग दिसले नसले तरी निकालाच्या दिवशी मात्र सेलिब्रेशन रंगीबेरंगी झालं। या सेलिब्रेशनला रांगडा ग्रामीण टच होता, या जुनी राजकीय खुन्नस होती, एवढंच काय सोशल मीडियावरच्या ग्लॅमरचा तडका सुद्धा होता। वाटलं होतं का एवढ्या विरोधात असताना राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या निकालात माळशिरस तालुक्यात भाजपनं अनपेक्षित मुसंडी मारली। तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दहिगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार संस्कृती सातपुते यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव केला। या विजयानंतर राम सातपुते यांनी जोरदार जल्लोष केला। यावेळी त्यांनी दंड थोपटत विजयी सेलिब्रेशन केलं। माळशिरस मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची आणि ते एखाद्या दारुड्याने बेवड्याने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं, इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी आपल्या लहान बाळासह प्रचार केला होता। विजयी झाल्यानंतर त्या बाळासोबत दिसून आल्या। एखादी शेतकरी महिला जरी असेल ती रानात जातानाही तिच्या मुलाला सोबत घेऊन जाते। त्याच महिलेपासून मी प्रेरणा या ठिकाणी घेतली। खरं तर ही गोष्ट, हा प्रवास माझ्यासाठी आव्हानात्मक होताच, पण हिला मी घरी ठेवून देखील जाऊ शकत नव्हते। टीका करणाऱ्यांनी छोट्या बाळाला देखील सोडलं नाही, याचं मला खूपच खेद या ठिकाणी वाटतो। आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मला ठिकठिकाणी साथ दिली। हा विजय मी त्यांना समर्पित करते। पतीनं रेंज रोवर कार घेऊन दिल्यानंतर लहान मुलाप्रमाणे उड्या मारणाऱ्या निर्मला नवले यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता। शिरूर तालुक्यातल्या कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला। कारेगाव कान्हूर मेसाई गणातून राष्ट्रवादीच्या त्या उमेदवार होत्या। सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख असतानाही मतपेटीत मात्र त्यांच्या लोकप्रियतेचा प्रभाव दिसू शकला नाही। भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी नवले यांचा 300 मतांनी पराभव केला। हा निकाल नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जातो। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीनंतर एक वेगळा जल्लोष पाहायला मिळाला। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी आपल्या सुनेच्या विजयाचा आनंद अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला। लांडे यांची सून मोनाली लांडे या घड्याळाच्या चिन्हावर जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या। त्यानंतर देवराम लांडे थेट लंगोट घालून रस्त्यावर उतरले आणि डीजेच्या तालावर नाचत जल्लोष केला। हातात अजित पवारांचा फोटो घेऊन केवळ लंगोट घालून नाचणाऱ्या देवराम लांडे यांच्या अनोख्या सेलिब्रेशनची परिसरात जोरदार चर्चा रंगली। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत। दादाच्या निर्णयाने आम्ही प्रचारच्या दिवशी दादा गेले त्याशी आमच्या गाड्यांची बोंगी उतरून आम्ही प्रचार बंद केला आणि हा बिगर प्रचाराचा जे आहे सर्व पक्षाचे पुढारी एकत्र आले होते मला हरवण्यासाठी, पण सर्वसामान्य जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली। बार्शीत पंचायत समितीमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली। भाजपचा विजय झाल्याचं कळताच कार्यकर्त्यांनी एक जल्लोष साजरा केला। दुचाकीवर गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। रायगडचं मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 9 जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं विजय मिळवलाय। राष्ट्रवादी, भाजप, शेकापसह सर्व पक्ष विरोधात असताना शिवसेनेनं हा विजय मिळवला। विजय जल्लोषात बोलताना महेंद्र दळवींनी मैं हूं डॉन अशी प्रतिक्रिया दिली। मैं हूं डॉन, यस। आता आज खरं सांगू का, अनेकाने गमजा मारल्या,
पण आता माझ्या मतदारसंघ किंवा रायगडच्या मै हू डॉन, मीच डॉन आहे आता, हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं. संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा अवघ्या एका मतानं विजय झाला. सचिन गरड यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला. काय भावना आहे, कारण प्रत्येक एक मत महत्वाचं असतं. डोळ्यात पाणी, कारण मी भूखंड माफियाच्या विरोधात लढलो. मी अपक्ष भाजप पुरस्कृत होतो आणि समोरचे एकदम दिग्गज लोक होते. 2 वेळेस जिल्हा परिषद मेंबर राहिले, शिक्षणाचे सम्राट. मी सामान्य कार्यकर्ता होतो. जनतेने मला जो काय आशीर्वाद द्याला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, मी त्यांचे मनापासून आभार आहे. निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये मतदार राजा जो काय निर्णय घेतो तो सगळ्यांनी मान्य करणं सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्यामुळं एक मतदानी जरी माझा पराजय झाला असला तरी परत आणखी मी चांगलं काम करून पुढच्या वेळेस आणखी मताने येण्याचा प्रयत्न करीन. धाराशिवच्या ढोकी पंचायत समिती गणात ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे एका मतानं विजयी झाले. भाजपच्या निहाल काजी यांचा त्यांनी पराभव केला. समुद्रे यांना 3187 तर निहाल काजी यांना 3186 मतं मिळाली आहेत. संभाजीनगर आणि धाराशिव मधील या निकालाने माझ्या एका मतानं काय होणार असं म्हणत लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मतदारांसाठी मोठा संदेश असल्याचं मानलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.